जुन्नरकरांनो, आज इतिहास आपल्याला हाक देतोय. प्रश्न एकच आहे, तुम्ही इतिहासाचा भाग होणार की फक्त प्रेक्षक? जुन्नर तालुक्यातील तमाम विद्यार्थी, पालक, शिक्षक, पत्रकार, व्यापारी आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकांना माझं जाहीर आव्हान आहे की आज हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा नाही, हा लढा आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. हा लढा न्यायाचा आहे. हा लढा संविधानाच्या सन्मानाचा आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन आजही सुरू आहे. सोनम वांगचुक सरांनी उपोषण सोडलं असलं तरी पण हा आंदोलन संपलेलं नाही. आंदोलक आजही ठामपणे आपल्या मार्गावर उभे आहेत. आंदोलनकरांची स्पष्ट भूमिका आहे, आम्हाला केवळ आश्वासन नको, आम्हाला जबाबदारी निश्चित झालेली पाहिजे. आमची प्रमुख मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. म्हणूनच संपूर्ण देशभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे आणि त्या आंदोलनाचा भाग म्हणूनच 27 जुलै सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज 5 रस्ता जुन्नर येथे आपण सर्वांनी एकत्र उभे राहायचं आहे. जुन्नर उठला पाहिजे, प्रत्येक गाव उठलं पाहिजे, प्रत्येक शहर उठलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आज एकच आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. मी आवाहन करतो, प्रत्येक पत्रकार, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक सामाजिक संघटना आणि संविधानावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. आज आपण शांत राहिले तर उद्या आपल्या मुलांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभं राहील. पण आज आपण एकत्र उभे राहिले तर इतिहास साक्षीदार राहील की जुन्नर अन्यायाविरुद्ध ठामपणे उभा राहिला होता. 27 जुलै सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज 5 रस्ता जुन्नर. चला विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी एकजूट होऊन दाखवूया. जय हिंद, जय शिवराय. धन्यवाद. आवाज लोकशाहीचा.